लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या लाडक्या ताईंनो आल्या। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नव्हते त्यांना देखील हप्ते भेटणार आहेत। आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आहे लाडक्या ताईंनो, त्याबद्दल तुम्हाला मी लाडक्या ताईंनो 3 बातम्या सांगणार आहे। तिन्ही पण बातम्या खूप आनंदाच्या असणार आहेत। तुम्हाला दिलासादायक बातम्या समोर आलेत, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। ज्या ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाही त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही ई-केवायसी केली आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की आनंदाचे बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि 19वा हप्ता वाटपाबद्दल देखील बातमी समोर आली आहे। कोणत्या लाडक्या हप्ता भेटणार आहे? ज्यांना 18वा 17वा हप्ता भेटला नव्हता त्यांना देखील या ठिकाणी 19वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या काय नेमकी बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप आनंदाची बातमी आलेली आहे। आणि लाडक्या बघा, आपण जे प्रयत्न करत होतो 13 जानेवारी पासून या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रयत्न करत होतो आणि तुम्हाला मी पुरावा पण दाखवणार आहे। बघा लाडक्या ज्यावेळेस अन्नाची बातमी येते त्यावेळेस तुम्हाला मी या ठिकाणी पुरावा दाखवत असतो। त्याच्यामुळे लाडक्या आपण जे प्रयत्न केले या ठिकाणी छान स्वरूपाची बातमी समोर आली। सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। खूप महत्त्वाची गोष्ट लाडक्या आता खूप दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। चला वेळेवाया व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आली, हप्ता पुन्हा मिळणार। लोकसत्ताची बातमी लाडक्या समोर आली। ज्या लाडक्या 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता, ज्यांचे ई-केवायसी चुकल्या होत्या त्यांच्यासाठी आता नवीन काहीतरी बातमी आलेली आहे। तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। आणि लाडक्या बघा, हा तुमचा गुरुदत्ता तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे, वेगवेगळ्या मागण्या करत आहे। ते मागण्या पण तुम्हाला मी फोटो सहित दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे। आणि 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे, तारीख काय असणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, सगळ्या गोष्टी व्हिडिओ सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचं लाडक्या बघा। सगळ्यांच्या आपल्या प्रयत्नांना या ठिकाणी यश आलेलं आहे। या ठिकाणी बघा तुमच्या समोर दिसतोय हा तुमचा गुरुदादा आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेशदादा तरस यांना या ठिकाणी मी भेटलो होतो आणि त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्या मागण्या सांगितल्या होत्या की या लाडक्या बहिणींना काय काय प्रॉब्लेम्स आहेत, लाडक्या बहिणीचे ई-केवायसी मुळे काय काय चुका झालेल्या आहेत आणि त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, ते नेमकं काय यासाठी करायला पाहिजे। तर यांनी मुख्यमंत्री साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना पुढे सांगणार या ठिकाणी त्यांनी पुढे सांगितलं होतं की या ठिकाणी आपण असं करून पुढे काहीतरी करूया। तर त्याचबरोबर लाडक्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यश आलेलं आहे। काय नेमकं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर निलेशदादा तरस यांचं मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी पुढे या ठिकाणी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। चला तर आता वेळेवर व्हिडिओला आता या ठिकाणी सांगणार आहे। तर लाडक्या या ठिकाणी तुम्ही आनंदाची बातमी या ठिकाणी बघू शकता। लोकसत्ताची बातमी आहे, तुमच्या समोर सगळ्या मी गोष्टी दाखवणार आहे। लोकसत्तामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की लाडक्या ताईंना दिलासादायक बातमी समोर आले। तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवलोय। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे नाही, कुठे अर्ज करता येईल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। बघा, ज्या ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला नाही का तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय। बघा लाडक्या आपण सगळ्यांनी जी मागणी करत होतो, जे आपण या ठिकाणी पुढाकार घेतला होता, मागणी पत्र आपण जे दिले होते त्याला यश आलेलं आहे। आता तुम्हाला ज्या लाडक्या पैसे भेटले नव्हते त्या लाडक्या हप्ता भेटणार आहे। परत सांगतोय लाडक्या ज्यांना लाडक्या हप्ते भेटले नव्हते, ज्या लाडक्या पात्र आहेत, गरीब आहेत, ज्यांच्या ई-केवायसी चुकल्या होत्या पण त्या लाडक्या पात्र आहेत, यांना या ठिकाणी लाडक्या पैसे भेटणार आहेत, त्यांचे पुन्हा हप्ते चालू होणार आहेत। नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लोकसत्ताची ही मोठी बातमी लाडक्या आलेली आहे समोर। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी जर तुमची चुकली असेल तर नेमकं काय करायचंय तुमच्या समोर या ठिकाणी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला तर आता बघा, तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तुम्ही डायरेक्ट आता पूर्ण बातमी न वाचता तुम्हाला मी डायरेक्ट थोडं डायरेक्ट सांगत आहे काय बातमीमध्ये आहे बघा। तर लाडक्या बहिणीला बघा, त्यामुळे सर्वत्र नाराजी आणि चिंतेचे वातावरण पसरलेले होतं, मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी माहिती आता समोर आलेली आहे। तुमच्या समोर दिसते लाडक्या ताईंनो की ज्या ज्या लाडक्या ताईंना बघा या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्या ताईंना दिलासादायक बातमी समोर आली आहे। लोकसत्ताची बातमी समोर आली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या ताईंनो, ई-केवायसी करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे, तांत्रिक अडचणी, आधार कार्ड व बँक
खात्याचे लिंक इन अपूर्ण असणे तसेच अर्धा चुकीची माहिती भरली जाणे या काही कारणामुळे अनेक महिलांचे अनुदान रखडलेले समोर येत होते। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणीला अशा चुका झाल्या होत्या, ज्यांना पैसे येत नव्हते, हप्ते भेटले नाहीये 17-18 हप्ता, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। बातमी तुम्हाला मी दाखवायला, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवायला, त्रुटी दूर झाल्यानंतर अनुदान तुम्हाला भेटणार आहे। अनुदान म्हणजे तुम्हाला हप्ता भेटणार आहे। त्रुटी म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स तुमचे झाले होते, ई-केवायसी चुकल्या होत्या, त्या चूक झालेल्या गोष्टी आता दुरुस्त होणार आहेत आणि त्या दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला हप्ते भेटणार आहेत। आपल्या सर्वांच्या मागणीला यश आलेलं लाडकी बहिणींनो, या ठिकाणी सरकारने आता अजून एक गोष्ट सांगतो, ही आता अर्जाची प्रक्रिया सुरू आहे, पण याच्यामध्ये अजून एक सांगतोय, आज तारीख आहे बघा काहीतरी 18 जानेवारी वगैरे तारीख असेल, 18-19 जानेवारी पकडून चला, तर तुम्हाला आणखी 4-5 दिवस थांबा, ते 25 जानेवारी पर्यंत थांबा लाडके बहिणींनो, तुम्हाला आणखी आनंदाची बातमी समोर येणार आहे। ही तुम्हाला मी आत्ताच गोष्ट सांगतोय, अजून 4-5 दिवस थांबा लाडके बहिणींनो, तुम्हाला खूप महत्वाची आनंदाची बातमी अजून येणार आहे। काळजी करायची गरज नाहीये, हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। आपण मागण्या या ठिकाणी करत आहोत आणि त्याला यश या ठिकाणी 100% भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये। तर बघा लाडके बहिणींनो, दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। ई-केवायसीतील त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। नीट वाचा लाडके बहिणींनो, बघा तुमच्या ज्या गोष्टी चुकल्या होत्या, ज्या ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते थांबले होते, त्यासाठी आपण आवाज उठवला होता लाडक्या बहिणींनो, आणि त्या लाडक्या ताईंची आता त्रुटी दूर करून म्हणजे त्यांच्या अडचणी दूर करून, टेक्निकल प्रॉब्लेम असतील, काही प्रॉब्लेम जे झाले असतील ते सगळे दूर करून पात्र लाडक्या बहिणींना काय होणार आहे, खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येणार आहे। स्पष्ट शब्द सांगितलंय, लोकसत्ताची बातमी आहे बघा, महत्वाचा न्यूजपेपर आहे लोकसत्ता, एकदम ट्रस्टेड न्यूजपेपर आहे आणि या न्यूजपेपर मध्ये ही बातमी आली की लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यांच्यावर आता या ठिकाणी आता बघा सगळ्या गोष्टी सांगतो, अजून पुढे बातमी आहे, ती बातमी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो आणि नंतर आपण पुढे बोलूया। प्राप्त अर्ज मंत्रालयामध्ये पण पाठवणार आहेत लाडक्या बहिणींनो, बघा की या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शन करावे। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे वगैरे हे सगळं दिलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता, दरम्यान महिला व बाल कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे वाचा खूप महत्वाचं आहे, महिला व बाल विकास विभागाकडून काय माहिती मिळाल्यानुसार ई-केवायसीतील त्रुटीमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। सर्व अर्ज मंत्रालयात पाठविण्यात येणार असून त्यानंतर संबंधित रखडलेल्या अनुदान पूर्ववत सुरळीत होऊ शकणार आहेत। बघा, महिला व बाल विकास विभागाने डायरेक्ट बातमी देऊन टाकली आहे की तुमचं अनुदान तुम्हाला म्हणजे तुमचे हप्ते तुम्हाला पुन्हा भेटायला सुरुवात होणार आहे। तुमच्या सगळ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, बघा आपण तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही ह्या मागण्या करायला, बघा तुम्हाला मी फोटो पण दाखवले पुराव्यासहित, मी ज्या ज्या मंत्री साहेबांना, आमदार साहेबांना, खासदार साहेबांना की वेगवेगळ्या पक्षातल्या प्रमुखांना किंवा या ठिकाणी जे अधिकारी असतात त्यांना भेटून जे मागणी पत्र देतोय, त्याच्यामुळे तुम्हाला आता लाडक्या बहिणींनो फायदा व्हायला गेला का नाही कमेंट बॉक्स सांगा। हा गुरुदादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या मागण्या या ठिकाणी आपण पुढे करत आहोत। आपण फक्त हातावर हात ठेवून गप्प बसत नाहीत लाडके बहिणींनो, तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे। हा गुरुदादा तुमच्यासाठी लढत आहे लाडके बहिणींनो, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। आणि आपण बघा ज्या मागण्या करत आहोत त्याच्यामुळे सरकारचं लक्ष या ठिकाणी आपल्याकडे येत आहे, लाडक्या बहिणीवर लक्ष येत आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे या ठिकाणी प्रश्न सुटत आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला 17 व 18 हप्ता भेटला होता का नव्हता सांगायचंय, कारण की तुमची सगळ्यांची माहिती मी पुढे दाखवणार आहे। सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये नाव व जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचंय, ही केवायसी बरोबर केलती का नाही सांगायचं आहे। चला इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।